वारंवार मुंबईतल्या आमदारांच्याकडून नालेसफाईचा दावा केला जातो, मात्र परिस्थिती वेगळी आहे। कारण मुंबई महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी सत्तेलाच आरसा दाखवलाय। मुंबईतले बहुतेक नाले, प्रामुख्यानं मानखुर्द आणि गोवंडी या दोन्ही परिसरातले नाले, इथली कचरा सफाई झालेली नाही असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। वारंवार काळ्या यादीतली कंत्राटदारांना कामं दिली गेल्यानं ही सफाई होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला। त्या मानखुर्द आणि या परिसरामध्ये एकदा पाहणी करावी। आजपर्यंत मोठ्या नाल्यातनं गाळ्याचा एक टोपलं देखील काढलेलं नाही। अशी विपरीत परिस्थिती त्या ठिकाणी आहे। जेव्हा एमएस मध्ये जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो गेल्या वेळेला ब्लॅक लिस्ट मध्ये होता अशी माहिती आहे। अशाच कंत्राटदाराला पुन्हा एमएस मध्ये कंत्राट देण्यात आलंय, त्यामुळे त्याचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। त्याला असं वाटतं की मला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर देखील काही फरक पडत नाही, मला पुन्हा कंत्राट मिळतं। या आविर्भावामध्ये आजपर्यंत एमएस मध्ये म्हणजे मानखुर्द मध्ये लोकरे साहेबांचा वॉर्ड आहे, बबलूबाईंचा वॉर्ड आहे, अपेक्षाताईंचा खार्ड आहे। या वॉर्डामध्ये आजपर्यंत एक देखील मोठा नाला साफ करण्यात आला नाही। जेव्हा अधिकाऱ्यांना विनंती केली जाते, अधिकाऱ्यांना सांगितलं जातं, तेव्हा अधिकारी सांगतात की हो आम्ही सांगितलंय, पुढे करतो। माझी आपल्याला विनंती आहे की महापौर मॅडम, आपण उपमहापौर महोदय, आपण एक संयुक्त पाहणी दौरा या भागाचा केला पाहिजे। कारण सर्वाधिक नाले